मी सांगितल्यानुसार तुम्हाला आपण बालकांचं लसीकरण जे करतो ते असते जन्मता लसीकरण करतो आपण, है ना. बाळाचा जन्म झाला की लगेच लसीकरण करतो. कोण करते? आरोग्य विभागात लोक लसीकरण करतात, हे सिस्टर असतात, हे डॉक्टर असतात. त्याच्यानंतर बाळ 1.5 महिन्याचं होते, 1.5 महिना झाल्यानंतर बाळाला लसीकरण कोण करते? आरोग्य विभागाचे लोक येऊन करतात. ह्याच आरोग्य सेविका असतात. ह्या वेल ट्रेन आहेत, त्यांना वारंवार ट्रेनिंग दिलं जाते. लसीकरण कसं करायचं, काय करायचं, किती डोस द्यायचा, काय डोस द्यायचा, कोणती लस वापरायची, कोणत्या दंडात द्यायची, रूट कोणता आहे, सगळं ट्रेनिंग दिलेलं असते त्यांना. त्याच्यानंतर बाळ 2.5 महिन्याचं होते तेव्हा लसीकरण करतो आपण, तेव्हाही ह्या सिस्टर लसीकरण करतात. 3.5 महिन्याचं बाळ होते तेव्हाही लसीकरण करतो, ह्या सिस्टर लसीकरण करतात. त्याच्यानंतर बाळ 9 महिन्याचं होते, गोवाचा डोस असतो, त्यात अजून आणखी काही डोस असतात, DCVचे, नंतर IPVचे, ते पण ह्याच सिस्टर करतात. बाळ 16 महिन्याचं होते तेव्हा पण लसीकरण ह्याच करतात. त्यावेळेस आपल्यापैकी कोणत्याही माता यांना हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही माझ्या बाळाला काय देऊन राहिला, मी माझ्या बाळाला काय देऊन राहिला, कारण तेव्हा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता आपला. कारण ह्या ज्या करत आहेत त्या कोण आहेत? आरोग्य सेविका आहेत आणि यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बाळ 16 महिन्या ते 5 वर्षाचं असेपर्यंत त्यांना व्हिटॅमिनचे डोस दर 6 महिन्याला आपण देत असतो. तेव्हा पण आपण विचारत नाही कशाचा डोस पाचताय तुम्ही, पोलिओचा आहे का विटॅमिनचा आहे, तेव्हाही विचारत नाही आपण. कारण आपल्याला पूर्ण विश्वास आपल्या आरोग्य सेविकांवरती आहे, आपल्या दवाखान्यातल्या डॉक्टरांवरती आहे. त्याच्यानंतर बाळ आपलं 5 वर्षाचं होते त्यावेळेस डिग्रीचा 5 वर्षाचा डोस द्यायचा असतो. तो पण बाळ 5 वर्षात झालं की आता ते बोलायला घरी येतात आणि आपण त्याच्या मागे जातो, लसीकरण करून घेतो. तेव्हाही आपण विचारत नाही की ही लस कशाची आणि कोणत्या आजारासाठी देत आहे, कारण की तुमचा विश्वास आहे आरोग्य विभागावरती. त्याच्यानंतर बाळ जेव्हा 10 वर्षाचं होते, तुमची मुलगी 5व्या वर्गात असते आणि तेव्हा आम्ही शाळेमध्ये जाऊन सुद्धा हे लसीकरण करतो, तुम्हाला बोलवून सुद्धा लसीकरण करून घेतो. तेव्हा पण तुम्ही याच्यावरती तरी ऑब्जेक्शन घेत नाही, कारण तुमचा पूर्ण 100% विश्वास आरोग्य विभागावरती आहे, या आरोग्य सेविकांवरती विश्वास आहे. आणि मग जेव्हा बाळ 16 वर्षाचं होते तेव्हा ते 10वीला असते, तेव्हा सुद्धा आम्ही लसीकरण शाळेमध्ये करून घेतो. किंवा ज्या मुली शाळेत जात नाही किंवा अकोल्याला जातात, काही कारणं लसीकरण राहायला जाते, त्यांना आम्ही लसीकरण स्वतःमध्ये घेऊन लसीकरण करून घेतो. तेव्हा सुद्धा तुम्ही आनंदाने लसीकरण करून घेत असता. कारण काय की हे सगळं करत असताना तुमच्यासमोर जे आरोग्य सेविका उभे आहेत त्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे, अशा कार्यकर्त्यांचा पूर्ण विश्वास आहे, अंगणवाडी सेविकांवरती पूर्ण विश्वास आहे, म्हणून लसीकरण करतात. बरोबर आहे. आता तशीच एक लस आपल्याकडे आलेली आहे, ती आहे HPV. आता ह्या मी तुम्हाला ज्या लसी सांगितल्या बाकीच्या, ह्या कोणत्या कोणत्या आजाराला लढतात? आपल्या शरीरामध्ये लसीकरण केल्यानंतर त्या आजारावरती लढत असतात. म्हणजे जे काही आजार आपल्याला उद्भवणारे असतात, मोठे मोठे आजार असतात, पोलिओ. आपल्या गावागावामध्ये एक तरी लाभार्थ्याला पोलिओचं आहे का? आहे कोणी पोलिओ झालेला कोणाला मुलाला? नाही मिळतं. जुने असतील लोक पोलिओ झालेले, कारण तेव्हा लसीकरण नव्हतं. लसीकरण जेव्हापासून आलं तेव्हापासून आपल्याकडे पोलिओचा आपल्या जिल्ह्यामध्ये काय आपल्या पूर्ण भारतामध्ये एकही रुग्ण निघालेला नाही. बरोबर. त्याच्यानंतर डांग्या खोकला कोणाला होत नाही आहे, कारण लसीकरण पूर्ण करतो आपण. घटसर्प होत नाही आहे. घटसर्पाचं नाव जरी काढलं समजा तरी आपल्याला म्हणजे चक्कर लागतात, एवढा भयानक आजार आहे, गंभीर आजार आहे. लहान बालकांमध्ये तो आजार आधी खूप होता, पण तो सुद्धा तिथे आपण लसीकरणाने मात केली. लसीकरण आणलं, सगळ्या बालकांचं लसीकरण करून घेतलं, वेळेत लसीकरण करून घेतलं. आरोग्य विभागाचे लोक सतर्क झाले, गावातील नागरिक सतर्क झाले, लसीकरण पूर्ण केल्यामुळे तो सुद्धा आजार नष्ट झाला. कुठेही दांड्या खोकल्याचा आपल्याला रुग्ण आढळत नाही. त्याच्यानंतर धनुर्वात सुद्धा धनुर्वाताने कोणतेही बाळ आता दगावत नाही. इतके बाळ दगावतात, त्यांना वेगवेगळ्या कारणाने दगावत असतील, परंतु धनुर्वाताने बाळ दगावत नाही. कारण काय, तर धनुर्वाताचे लसीकरण आपण पूर्ण करून घेतो, आहे ना. धनुर्वात लसीकरण पूर्ण केलेलं आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बाकी सुद्धा लसी आलेल्या आहेत. डायरिया अगवांसाठी लसीकरण आलेलं आहे आपल्याकडे, एका वाऱ्यात होऊन मिळत आहे, बाळाला अगवण होत नाही. कावीळचं लसीकरण आपल्याकडे आहे, जन्मताच 24 तास आपण लसीकरण करतो, नंतर 1.5 महिना, 2.5 महिने, 3.5 महिने या सुद्धा लसीकरणामध्ये आपल्याला समावेश केलेला आहे आणि ते सुद्धा लसीकरण पूर्ण करून देतो. म्हणून त्या बाळाला कावीळ सुद्धा होत नाही, कावीळने बाळ मरत नाही. जे काही म्हणजे कारणं असतात बालकांचे डेथ व्हायचे, ते वेगळे कारणं असतात, है ना. तर असे सारे लसीकरण आपण आणलेले आहेत गव्हर्नमेंटने आणि ते लसीकरण आपण बालकांना करतो, त्यामुळे त्या मोठ्या मोठ्या आजारापासून बाळाचं संरक्षण. आता त्या धर्तीवरती आपल्या सगळ्या लोकांना माहीत असेल की गर्भाशय मुखाचा कॅन्सर माहिती आहे का सगळ्यांना? किती लोकांना माहिती आहे गर्भाशय मुखाचा कॅन्सर? गर्भाशय मुखाचा कॅन्सर माहिती आहे अशा लोकांनी हात होते त्याला. ऐकलंय ना कोणी? ऐकलंय ना? ज्याला गर्भाशय मुखाचा कॅन्सर झाला आणि त्याला माहीत पडलं तर त्याच्या पायाखाली जमीन सरकून, बरोबर. अंगावर शहार येतात,
नातेवाईकांना सुद्धा ते कोणतं सहन होत नाही है ना. आणि ज्या बाईला गर्भाशय मुखाचा कॅन्सर झालेला आहे तर तिथं तर पूर्ण म्हणजे त्याला ते वाटतं की आपण आता वरच्याच आपल्याला बुडावून आलेला आहे असं त्यांना वाटतं. आणि तो जर त्याचे स्टेज असतात कॅन्सर, पहिला स्टेज, दुसरा स्टेज, तिसरा स्टेज, चौथा स्टेज. आणि बहुतांशी हा जो आजार आहे हा आजार चौथ्या तिसऱ्या स्टेजला आपल्याला कळतो, दुसऱ्या स्टेजला कळत नाही. आणि दुसऱ्या स्टेजला जर कळाला तर तो त्या लाभार्थीला आपण जर ट्रीटमेंट दिली तर तो लाभार्थी काय होतो, बरा होऊ शकतो. परंतु कॅन्सर झाल्यानंतर तेव्हा उशिरा माहिती पडतं आपल्याला. म्हणून शासनाने काय केलं की हे जे कॅन्सर आहे त्या कॅन्सरचं प्रमाण कमी चाललं. आणि जेवढे काही कॅन्सर होतात भारतामध्ये, जेवढे कॅन्सर होतात त्याच्यापैकी त्या कॅन्सरपैकी 70% कॅन्सर हे गर्भाशय मुखाचे कॅन्सर असतात. सर्वात मोठा कॅन्सर म्हणजे ब्रेस्टचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर असतो. त्याला चालेल नाही, परंतु त्याच्याकरता काही वेगवेगळे प्रिकॉशन्स आहेत. जसं काही तंबाखू, गुटखा, खैनी, गांजा हे खाऊ नये. बाळाला स्तनपान व्यवस्थित करावं, त्याच्यामुळे तो स्तनाचा कॅन्सरचं प्रमाण कमी करू शकतो, आपण रोखू शकतो. पण लस नाही सध्या आपण. परंतु त्याच्यानंतर दुसरा जो क्रमांकाचा कॅन्सर आहे गर्भाशय मुखाचा कॅन्सर, याच्यावर सुद्धा खूप संशोधन झाले, खूप वर्षापासून संशोधन सुरू आहे. त्याच्यावरती मग लस शोधून काढली आणि ती लस 2006 मध्ये शोधून काढली. कधी काढली? 2006 मध्ये. 2006 मध्ये लस शोधून काढली, परंतु लस खूप महाग होती. लस मार्केटमध्ये आली, काही देशांनी ते ऍक्सेप्ट केली. 100 पेक्षा जास्त देशामध्ये लसीकरण चालू आहे. 100 पेक्षा जास्त देशामध्ये लसीकरण चालू आहे. परंतु भारतामध्ये त्याला लस आपल्या भारतामध्ये यायला, गव्हर्नमेंटमध्ये यायला आज 2026 उघडलं, म्हणजे 20 वर्ष लागले त्याला, बरोबर आहे. आणि भारताने काय केलं आहे की ते लसीमध्ये संशोधन जे आहे ते पूर्ण तपासून घेतले, ते लसी आपल्याला सुरक्षित आहे की ते पूर्ण पाहून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये गव्हर्नमेंटला ती लस आहे. परंतु आता फक्त प्रायव्हेट लस उपलब्ध होती. बऱ्याचशा लाभार्थ्यांनी प्रायव्हेटमध्ये लसीकरण केलेलं आहे. प्रायव्हेटमध्ये त्याचे 3 डोस असतात, काही ठिकाणी 2 डोस असतात. परंतु गव्हर्नमेंटमध्ये जी लस आलेली आहे ती गार्डासिल नावाची लस आहे. आणि गार्डासिल नावाची जी लस आहे ती सिंगल डोज आहे, एकच डोज आहे. 14 ते 15 वर्षाचा वयोगट निवडलेला आहे. 14 ते 15 वर्षाचा वयोगटच निवडलेला आहे. त्याच वयोगटाच्या मुलींनाही लस देणार आहे, बरोबर. पहिल्या टप्प्यामध्ये आता हे पहिल्या टप्प्यामध्ये 3 महिने कॅम्पेन चालणार आहे. 3 महिने कॅम्पेनमध्ये आपल्याला 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातल्या पूर्ण मुलींना, जेवढ्या काही मुली असतील त्या सगळ्या मुलींना आपल्याला लसीकरण पूर्ण करून घ्यायचं आहे. कशा करता करून घ्यायचं आहे? त्यांना भविष्यामध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये. आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर महिलांमध्ये कधी होतो? 30 वर्षानंतर होतो. म्हणून सगळ्यात मोठा प्रश्न आहे की 30 वर्षानंतर जर कॅन्सर होणार असेल तर मग 14 ते 15 वर्षाच्या मुलींना लसीकरण का करायचं? कॅन्सर झाल्यानंतर लसीकरण का करू नये, किंवा लग्न झाल्यानंतर का करू नये, असे काही प्रश्न उद्भवतात. आता यामध्ये असं असते की एकदा का HPV म्हणजे काय ते समजून घ्यायचं. HPV म्हणजे काय? तो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, एक प्रकारचा विषाणू आहे. तो माणसाकडून स्त्रियांकडे ट्रान्सफर होतो, मनुष्याकडून स्त्रियांकडे ट्रान्सफर होतो, बरोबर. कधी होतो? जेव्हा केव्हा पहिला संबंध येईल, पहिल्या संबंधानंतर तो ट्रान्सफर होतो. आता HPV हा विषाणू ट्रान्सफर झाला, संबंध आला, पहिला संबंध आल्यानंतर तो ट्रान्सफर झाल्यानंतर सगळ्याच महिलांना तो काही गर्भाशय मुखाचा कॅन्सर होणार नाही आहे. परंतु त्यातल्या काही महिलांना कॅन्सर होऊ शकतो. त्याचं प्रमाण सांगितलं मी मला 70% प्रमाण आहे. जेवढे कॅन्सर होतात त्या कॅन्सरच्या पैकी 70% प्रमाण गर्भाशय मुखाचे. परंतु निश्चित आहे का की या महिलाला गर्भाशय मुखाचा कॅन्सर होणार आहे? नाही. आपल्याला काय, कोणालाही कॅन्सर होऊ नये. कोणाला कॅन्सर आहे भविष्यामध्ये त्या महिलांना तो कॅन्सर होणार नाही. आणि त्याचं बघा, आज ती 14 वर्षाची आहे आणि ती लग्न होईल तर 24व्या वर्षी 10 वर्षानंतर लग्न होईल. त्याच्या 10 वर्षानंतर तिला तो गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ शकतो. सगळ्यांना होईल असं नाही. आणि मग तो रोखण्यासाठी आज आपला 14 ते 15 वर्षाचा वयोगट निवडला. आता 14 ते 15 वर्षाचा वयोगट निवडण्याचं कारण असं आहे की 14 ते 15 वर्षाच्या मुली ज्या असतात त्या आपल्या म्हणजे जवळपास 8वी ते 9वी मध्ये असतात. आणि 8वी ते असा निष्कर्ष आहे की 8वी 9वी पर्यंत त्या मुलींचा कोणत्याही कारणामुळे संबंध आलेला नसणार. अज्ञानामुळे म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा तो संबंध आलेला नसणार. जास्तीत जास्त पैसे आहे की संबंध आलेला नाही आहे. म्हणून ती 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातील मुलींना ही लस सुरक्षित आहे. आता 14 ते 15 वर्षानंतर सुद्धा चालते, 19 वर्षापर्यंत लसीकरण चालते. परंतु ते प्रायव्हेटमध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्याकरता 3 डोस आहे आणि ती प्रायव्हेटमध्येच महाग आहे. म्हणून सगळ्यात बेटर कोणतं आहे?
14 ते 15 वर्ष वयोगटामध्ये मुलींना लसीकरण करून घ्या आणि मोफत आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या आरोग्य विभागावरती विश्वास ठेवून आपल्या त्याच मुलीचं लसीकरण त्यांनीच करून घेतलेलं आहे, त्याच लोकांकडून आता ही 14 वर्षाची लस टोचून घेणे हे व्यवस्थित आहे, योग्य आहे की ज्या गावामध्ये आपल्या किंवा सोशल मीडियावरती अफवा पसरत आहे की ते अमुक लस अमुक प्रकारचा त्याच्यापासून परिणाम होतात, तिला बंधत्व होणार, त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. आता जो व्यक्ती तुम्हाला किंवा ज्या काही तुम्हाला काही अफवा येत आहेत त्या अफवामध्ये जो असलेला व्यक्ती आहे तो तुम्ही कोणी पाहिला नाही होता, कोण्या गावचा आहे, कोणत्या वयाचा आहे, त्याचा जन्म कधी झाला, कुठे जन्म झाला, तो शिक्षण काय झालं त्याचं पाहिलं आहे आपण त्याला. परंतु हे लोक जे आहेत तुमच्या नेहमीकरता तुमच्या डोळ्यासमोर असतात, काहीही अडचण असली तुम्हाला त्यांना हे मदत करतात, आरोग्याविषयी कोणती समस्या आहे हे मदत करतात. आपण विश्वास कोणा ठेवणार, अफवांवरती विश्वास ठेवणार की सत्य परिस्थिती विश्वास ठेवणार. सत्य परिस्थिती कोणती आहे हे आरोग्याचे लोक आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत आहे ना. उद्या कोणत्याही जर काही अडचण असली गावामध्ये तर सगळ्यात पहिले मला आपण नाव देतो त्यांना नाव देतो. जो व्यक्ती अफवा पसरत आहे तो कोणत्या म्हणजे कोणत्या वयोगटातला आहे, त्याला कोणत्या किती वर्षाची मुलगी आहे, त्याचा बॅकग्राऊंड काय आहे कोणालाच काही माहीत नाही. म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवल्यापेक्षा आपण या लोकांवर विश्वास ठेवून आपल्या मुलींचं लसीकरण करून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. आता त्या ताईला विचारतो मी, आता तुमच्या मनामध्ये काय शंका आहे सांगा ताई. मी सांगितलं थोडक्यामध्ये की ही लस जी आहे गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवरती काम करते आणि या लसीपासून कोणताही विपरीत परिणाम होत नाही. बरोबर आहे. आता तुम्हाला काय शंका आहे, घेते लस. दुसरे अजून तुम्हाला काय शंका आहे. साधू सरांनी सांगितल्यावर आता तुम्हाला विश्वास बसला का नाही ते सांगा पाहिजे, फरक पडला का नाही पडला. अजून काही प्रश्न असतील तुम्हाला तुम्ही विचारू शकता. हे कसं इथे एकदम क्लिअरिटी आहे. चालते ना. परंतु त्या मुलीकरता लस आपल्या गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध नाही. प्रॉब्लेम तो आहे. त्यांच्याकरता लसीकरण तुम्हाला प्रायव्हेटमध्ये घेता येतं आहे ना. आता मी सांगितले क्रायटेरिया समजले तुम्हाला. हे क्रायटेरिया का ठेवले तुम्हाला सांगितलं आहे की ही लस कधी सुरक्षित आहे, पहिल्या संबंधापूर्वी ही लस सुरक्षित आहे. नंतर ही लस घेतली तर त्याचं नुकसान नाही आहे काही. इव्हन तुम्ही लस घेऊ शकता. तुमचं वय किती आता 43, 45 वर्षापर्यंत ही लस घेऊ शकतो आपण. परंतु आता आपण लस घेतली समजा तर आपल्याला जो झालेलं संक्रमण आहे ते तर आपण रोखू शकणार नाही आहे. बरोबर आहे ना. झालेलं संक्रमण आपण रोखू शकणार नाही आहे, परंतु इतर काही जे होणारे कॅन्सर असतील समजा किंवा आजार असतील ते आपण रोखू शकतो. परंतु शासनाच्या गाईडलाईनमध्ये तुम्ही बसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला लस पुढे घ्यावं लागेल. मग घ्यायची तिथं प्रायव्हेटमध्ये घ्यावं लागते आहे ना. कारण तिथं जोखीम तुमची कशी झाली माझ्या करता, तुम्ही जोखीममध्ये ऑलरेडी